विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाचं जे आपलं लेक्चर सुरू आहे 1.6 इंटू द वाईड, किरण पुरंदरे या धड्याचे लेखक आहेत आणि जंगलामध्ये फिरताना इंटू द वाईल्ड, जंगलामध्ये फिरताना ज्यावेळेस लेखक उंबर झऱ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जंगलामध्ये फिरत असताना ते जंगलामध्ये काय झालेले असते, वाट चुकलेले असते, लॉस्ट इन द जंगल. आणि ते जंगलामध्ये वाट चुकलेले असताना त्यांना कुठल्या प्रकारचे अनुभव येतात, तर त्या गोष्टीचं कथन त्यांनी आपल्याला ह्या चॅप्टरमधून, या धड्यामधून काय केलेलं आहे. आणि याच्यामध्ये पेज नंबर 56 वरचा जो काय फर्स्ट पॅराग्राफ आहे तो आपण बघितलेला होता की लेखक जंगलातून निघालेले होते आणि निघालेले असताना त्यांना म्हणजे ते पिटेझरी नावाचं जे गाव होतं त्या गावाकडे त्यांना काय करायचं होतं, जायचं होतं. आणि जात असताना त्यांच्याकडे म्हणजे जे काही साहित्य होतं, त्यांचा कॅमेरा, त्यांच्या 2 बॅग एक असं घेऊन ते त्यांचं जे म्हणजे जी पायवाट असते त्या पायवाटेने ते पिटेझरीकडे काय झालेले होते, निघाले होते. आणि मधातच खूप जाळीदार म्हणजे असं जंगल, सागवान वृक्ष, मोहाचे झाडं असं सगळं बघत ते एकलेच, आणि एकले असताना म्हणजे खूप शांत आवाज आणि ते एकलेच आहे अशा पद्धतीने ते सावधपणे जंगलातून चालत होते. आणि ते चालत असताना त्यांना समोरच लंगूर पक्ष्याचा काय झालेला आहे, आवाज आलेला आहे. खॅक 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 हे असं आपल्याला पॅसेज, आपला जो सेकंड पॅसेज आहे याची सुरुवात करताना इथं दिलेलं आहे बघा. तर पेज नंबर 56 वर ज्या काही शेवटच्या 2 ओळी आहेत त्या तिथपर्यंत आपण आलो होतो. तिथनं आपण आता समोर सुरुवात करू. बघा, लेखकाला चालत असताना खॅक खॅक असा काय झालेला आहे, आवाज आलेला आहे. आणि तो आवाज आल्यानंतर लेखक त्या आवाजाच्या दिशेनं काय करत आहेत, कानोसा घेत आहेत. आणि तो आवाज एका लंगूर पक्ष्याचा होता. आणि काहीतरी म्हणजे कुठेतरी वाघ, बिबट्या अशा पद्धतीनं काहीतरी असल्यावरच हे जे पक्षी असतात हे झाडावर बसून काय करत असतात, त्या पद्धतीनं इशारा देत असतात. तर बघा, खॅक 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 असा आवाज आलाय. इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स. आणि तो जो लंगूर पक्षी होता तो धोक्याचा इशारा देत होता. आणि तो म्हणजे त्या टोळीचा काय होता, लंगुराच्या टोळीचा नेता होता. आणि तो उंच झाडावर एका शेंड्यामध्ये बसून काय करत होता, हा धोक्याचा इशारा देत होता. तर बघा, याच्यानंतर पेज नंबर 57 वर आपण आलेलो आहेत. आणि आता आपण आपल्या स्टोरीला पेज नंबर 57 वरच्या सुरुवात करूया. बघा, आउट ऑफ फिअर फॉर लाईफ, रेस्ट ऑफ द लंगूर ब्राइड कंटिन्यू raising the alarm calls. The network of alarm calls was expanding its range
as the petrified langurs speeded to the trees near and far and secured their places on treetops. All this upheaval was created by only one animal's presence, a leopard. आणि त्यावेळी म्हणजे जो लंगूर पक्षी लेखकाला जे आवाज देत होता तर त्या आसपास काहीतरी म्हणजे बिबट्या वगैरे असायला पाहिजे अशा पद्धतीने लेखकाची काय झालेली आहे तिथं भावना झालेली आहे तयार. Was created by only one animal presence, a leopard. Many animals make alarm call when they see a predator, tiger or leopard nearby. आणि लेखकाला आता वाटलं की वाघ, टायगर किंवा लेओपार्ड म्हणजे बिबट्या, टायगर किंवा बिबट्या इथं जवळपास कुठेतरी असायला हवा म्हणजे असेल. त्यामुळेच हे प्राणी काय करतात अशा पद्धतीने इशारा देतात. आणि the langur is most reliable when it comes to finding clues about the presence of the apex predators in the jungle. आणि लेखक म्हणतात की हा जो लंगूर पक्षी आहे हा सगळ्यात कसा पक्षी आहे की अपेक्स ऑफ द प्रेडेटर इन द जंगल. आणि हा सगळ्यात रिलायबल म्हणजेच भरोशाचा की हा सगळ्यात भरोशाचा प्राणी आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो की 100% इथं काहीतरी वाघ किंवा बिबट्या असणार. आणि त्यामध्ये द माइटली एक्सक्लुझिव्ह लेओपार्ड of Ambazara was out of its lair. He was on the prowl. The stealthily moving figure in spotted gold black cloak was spied by these langurs. आणि त्या उंबरझऱ्याच्या शक्तिमान म्हणजे सहजी न आढळणारा जो बिबट्या आहे हे आपल्या गुहेतून काय झालेला आहे भटकंतीसाठी बाहेर निघालेला आहे. आणि लंगुरांनी त्या म्हणजे गोल्ड ब्लॅक सोनेरी काळ्या त्या बुरख्यातल्या म्हणजे त्या म्हणजे जे आपण दबक्या पावलांनी चालणाऱ्या त्या प्राण्याला नेमकं काय केलेलं होतं हेरलं होतं. आणि इव्हन द स्मॉल वन्स फ्रॉम द लेगॉइन ऑफ लंगूस वेअर गिव्हिंग अलार्म्स कॉल चॅक चॅक. आणि ते जे लंगुराचे जे सैन्य होतं आणि त्या सैन्यातले ते सगळे छोटे छोटे जे शिपाई होते ते देखील काय करत होते चॅक चॅक असा आवाज करत होते. आय स्टेड पुट गॉट द लीडर लंगूस टार्गेट साइट अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली. आणि आय स्टेड पुट आणि लेखक काय झाले तिथं थांबले आणि लंगुराच्या नेत्याचे लक्ष जिकडे होते त्याचा अंदाज काय केलेला आहे लेखकाने घेतला आणि तो परिसर नजरेखालून काय केला घातलेला आहे. टूक स्टेप स्टॉप अगेन. अ फ्रेश स्कॉट वॉज लेइंग बिफोर मी ऑन द ट्रेल. द ब्रशस पर्पल फ्लाईज वेअर हॉवरिंग ओव्हर इट. आणि असं करत असताना लेखक समोर चालत असताना काय पावले पुढे गेल्यावर लेखक काय झालेलं आहे तिथं थांबले आणि वाटेत लेखकाला काय झालेलं आहे त्यांच्या समोर एका प्राण्याची ताजी काय दिसलेली विष्ठा दिसलेली आहे. आणि त्याच्यावर काय झालेलं होतं निळ्या जांभळ्या अशा त्या पद्धतीनं माश्या फ्लाय काय करत होत्या घोंगावत होत्या. आणि असं दिसल्याना इट वॉज शुअर दॅट द लेओपार्ड वॉज सम हाऊ नियर. आणि लेखकाला अशी खात्री पटलेली आता की इथं जवळच ती ताजी विष्ठा दिसल्यामुळं लेखकाला खात्री पटली की इट वॉज शुअर दॅट द लेओपार्ड वॉज समवेअर नियर. आणि जो
लिओपार्ड आहे, तो जो बिबट्या आहे तो 100% इथं जवळपासच कुठंतरी आहे अशी लेखकाला काय पटली, खात्री पटली. The distant alarm call of 4 horned antelopes was adding to the chase. A barely walk around 15 meters and stop. आणि म्हणजे जो लांबून येणारा जो आवाज होता लेखकाला, म्हणजे काही काळविटांचा पण आवाज होता की तो पण काय करत होता, आता कोलाहल करत होता, म्हणजे त्यांच्या पद्धतीने आवाज देत होते ते. आणि असं करीत लेखक काय झालेले, जेमतेम 15 मीटर चालले आणि काय झालेले, थांबले. थांबल्यानंतर आय हॅड अप्रिएंटली एंटर्ड इन द स्कॅन्ट्रम ऑफ अ मिरॅकल कॉड लिओपार्ड. आणि ते थेट काय झालेलं आहे की बिबट्या नावाच्या ज्या अद्भुत प्राण्याचं जे पवित्र क्षेत्र होतं त्या पवित्र क्षेत्रात काय झालेलं होतं, लेखकाने प्रवास केलेला होता अशा पद्धतीनं लेखकाच्या लक्षात आलं. आपण बट द बिग कॅट वॉज नॉट व्हिजिबल. इट इज अन एक्सक्लुझिव्ह ॲनिमल. द सराउंडिंग वेअर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाइम अँड अगेन ॲज आय मूव्ड फॉरवर्ड ऑन द ट्रायल ऑफ पिटेझरी. ओके, पण लेखकाला ते जे प्रचंड मांजर होतं, ओके, इथं काय उल्लेख आलेला आहे, प्रचंड मोठं मांजर अशा पद्धतीनं बिग कॅट वॉज नॉट व्हिजिबल. आणि ते लेखकाला प्रचंड मांजर कुठं दिसलं नाही. आणि लेखक तिथून म्हणजे असं निष्ठून जाण्यासाठी आजूबाजूचा परिसर लेखकाने निहाळला. आणि लेखकाला पुन्हा पुन्हा जाणीव होत होती की आपण पूर्णपणे काय आहोत, एकटे आहोत असं. आणि त्या परिसरामध्ये खूप भयान अशी शांतता होती. आणि लेखक एकटेच त्या पिटेझरीच्या वाटेने निघालेले होते. I moved forward on the trail up to Pittezeri. The fading alarm calls were still heard in the background. I could tell instinctively that the leopard had moved away. आणि लेखक चालत असताना तो जो आवाज होता प्राण्यांचा, तो आवाज कसा झालेला होता, आता थोडा बराच दूरवरती गेलेला होता. आणि तो आवाज दूरवरती गेल्यामुळं लेखकाच्या लक्षात आलं की तो जो बिबट्या वगैरे आहे तो आता काय झालेला होता, बराच दूर गेलेला होता. त्यामुळे त्या प्राण्यांचा आवाज पण काय झालेला होता, दूर असा आवाज त्या प्राण्यांचा चाललेला होता. आणि त्यामुळं लेखकाच्या असं लक्षात आलं की बिबट्या इथनं बऱ्यापैकी काय झालेला आहे, आपल्यापासून दूर गेलेला आहे. आणि ते जे वातावरण होतं भयान शांतता, आणि त्यात त्या बिबट्याचा किंवा बिबट्या असलेल्याची खात्री देणारा जो काय लंगोरांचा आवाज होता, त्यामुळं लेखक भयान असे काय झालेले होते, घाबरलेले होते. आणि ती भयान शांतता जंगलातली लेखकाच्या भीतीमध्ये अजूनच काय करत होती, भर घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होती. आणि असंच सगळं वातावरण असताना लेखक हळूच हळूच एक एक पाऊल समोर चाललेले होते. त्यानंतर बघा, मीन while I saw a man standing at a distance with a stick in his hand. आणि चालत असतानाच लेखकाला I saw a man standing at a distance, आणि थोड्या अंतरावर लेखकाला काय झालेलं आहे की एक माणूस, थोड्या अंतरावर एक व्यक्ती, I saw a man standing at a distance while a stick in his hand. आणि थोड्या अंतरावर
एक माणूस आणि त्याच्या हातात काठी असा व्यक्ती उभा असलेला लेखकाला दिसला. As I approached, he appeared, spoke due to alarm calls of the leopard. आणि लेखक ज्यावेळेस जवळ गेले त्यावेळेस तो व्यक्ती सुद्धा लेखकाला खूप घाबरलेला दिसला. We greeted each other. He was Raju, escaped from पिटेसरी. ओके. आणि तो काय होता, राजू इस्कापे नावाचा काय होता व्यक्ती होता. आणि तो कोणत्या गावाचा होता की लेखकाला मध्ये जिथं जायचं होतं पिटेसरीतलाच काय होता तो व्यक्ती होता. He had come to collect logs but retreated due to the leopard's movement. Raju was amazed at my regular solitary visit to अंबाझरी. आणि तो जो राजू होता तो लाकडी गोळा करायला काय झालेला होता तिथं आलेला होता. पण त्या बिबट्याच्या हालचालीमुळे म्हणजे त्या प्राण्यांच्या आवाजामुळे तो पण काय झालेला होता माघारी निघालेला होता. आणि इट वॉज अमेज्ड बाय रेग्युलर सॉलिटरी विजिट टू अंबाझरी. आय हॅवन फॉर टायगर्स, लिओपार्ड अँड स्लॉट्स, बियर्स. वी स्टॉप अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. We both felt a bit relaxed. Now we were 4 eyes आणि 4 hands. आणि आता लेखक म्हणतात की ते बिबट्या आणि सुस्त अस्वलाचे जे निवाऱ्याचे ठिकाण असलेल्या म्हणजे त्या अंबर झऱ्याला, ओके, त्या अंबर झऱ्याला जे काय टायगर, ओके, आणि ज्या गोष्टी होत्या त्याच्यामुळं काय झालेलं होतं, जे वातावरण तयार झालेलं होतं त्या वातावरणात थोडा तो व्यक्ती म्हणजे राजू दिसल्यामुळं त्या दोघांच्या भेटीमुळं काय झालेलं आहे ते जे वातावरण आहे थोडं भीतीदायक वातावरण कमी झालेलं आहे. आणि त्या दोघांनी पण काय केलेलं आहे आता अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. आणि त्या कुसुम झाडाच्या विश्रांतीला म्हणजे दोघ जण विश्रांती घ्यायसाठी त्या झाडाखाली काय झालेले थांबलेले आहे. आणि आता ते दोघ जण काय झालेले एकमेकांमुळे थोडं रिलॅक्स झालेले आहे, बिटर रिलॅक्स. ओके, म्हणजे त्यांना थोडं तणावमुक्त ते झालेले आहे दोघं भेटल्यामुळं. आणि आता काय झालेलं आहे, नाऊ विथ युअर 4 आईज अँड 4 हँड. आणि आता ते काय झालेले आहे, आम्ही एकाचे म्हणजे आता 4 हात 4 डोळे अशा पद्धतीनं आम्ही झालेलो होतो. विथ अ स्टिक दॅन वी बोथ रिज्यूम अवर वॉकिंग टावर. आणि परत एकदा आम्ही काय केलेलं आहे, आता दोघं जण झालेल्यामुळं परत एकदा पायी चालायला काय केलेलं होतं, सुरुवात केलेली होती. अशा पद्धतीनं लेखकाला इथपर्यंत अनुभव आपल्यासोबत जे आलेले ते शेअर केलेले. या समोर काय घडतं ते आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.